नमस्कार. दिनांक 30 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे घर घर पंचायत कायकू करते हो. एकदा एका श्रीमंत प्रभू गृहस्थांनी महाराजांना नैवेद्य अर्पण केला. महाराजांनी तो बाजूस बसलेल्या फकीरास आणि त्याच्या कुत्र्यास देण्यास सांगितले. त्या फकीराने ताटात थोडे शिल्लक ठेवून बाकीचे अन्न संपवले. उरलेले उष्टे महाराजांनी त्या श्रीमान प्रभू गृहस्थास प्रसाद म्हणून दिले. फकीराने आणि कुत्र्याने उष्टावलेले अन्न खावे की न खावे याचा संभ्रम प्रभू गृहस्थास पडला. गावात 4-2 ठिकाणी त्याने विचारले, पण महाराजांनाच विचारावे असे सर्वांचे मत पडले. म्हणून महाराजांना विचारताच महाराज म्हणाले, तुम्हारे को खाने को होई तो खाओ, नहीं तो हमारा पीछे ला देव. घर घर पंचायत कायकू करते हो. श्री गुरु दत्तात्रेयांना मलंग वेश प्रिय होता. हे असले तरी देवांच्या अवतार कार्याला वेशभूषा, भाषा, जाती धर्माचे बंधन नसते. तो केव्हाही कोठेही असो, तो नित्य मंगलच असतो. खरे तर मलंग या शब्दाचे मूळ मंगल या शब्दातच दडलेले आहे. काळाच्या आणि बोलीभाषेच्या ओघात उलटापालट होऊन मंगलचे मलंग झाले. ते काही असो, पण या बदललेल्या रूपातून फकीराचा वेश आणि त्याची बेफिकिरी वृत्ती चित्रित होत असल्याने तो शब्द सहज लोकांच्या तोंडी रुळला हे मात्र खरे. महाराजांनी त्या श्रीमंत प्रभू गृहस्थाला जे हे दत्तात्रेयांचे मलंग रूपच दाखवले होते. शब्दातून सांगण्यापेक्षा चित्र उभे करण्याने योग्य तो परिणाम लगेच होतो. त्यांची अवधूत वृत्ती त्यांच्याकडे पाहून कळतच होती हे खरे. तरीही शेराच्या कुंपणात बसलेल्या फकीराला मलंग रूपाने त्यांनी मलंग वृत्ती अशी खडतर असते हे दाखवले. ती वृत्ती सनातनी मार्गाहून भिन्न आणि उलट्या गतीने जाणारी असते आणि ती आमचीच वृत्ती असल्याने आमची भक्ती त्या कुत्र्याच्या निष्ठेने अविरोध करावी लागेल हे सुचवले. शेराची कुंपणी आणि फकीरी वेश हे सोवळ्या ओळ्याच्या विटाळ चांडाळाच्या रूढ कल्पनांना धक्के देणारेच होते. महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत. सर्वाभूती एकच आत्मा असल्याने त्यांनी ते नैवेद्याचे ताट त्या फकीराला आणि कुत्र्याला द्यावयास सांगितले. फकीर व कुत्रा त्या एकच ताटात जेवले. 4-5 घास शिल्लक ठेवून ते परत गेले. तो उष्टा प्रसाद घेण्यास महाराजांनी सांगितले तशी त्या श्रीमंत प्रभू गृहस्थाची पंचायत झाली. आधीच ते उष्टे, त्यात ते फकीराचे आणि कुत्र्याचे तोंड लावलेले. ते कसे खावे याचा त्या प्रभू गृहस्थाला प्रश्न पडणे साहजिकच होते. गुरुचे उच्चिष्ट खावे हे वाचणे वेगळे आणि प्रत्यक्षात आणणे वेगळे. गुरुचे उष्टे खावे याचा लाक्षणिक अर्थ गुरुने उपदेशिलेल्या मार्गाचे तंतोतंत पालन करणे असा आहे. पण त्याची सुरुवात म्हणून हे प्रत्यक्ष उष्टे खाऊन दाखवणे आले होते. निर्गुणाकडे जाताना सगुणातून जावे लागते. प्रत्यक्षातून अप्रत्यक्षाकडे जावे लागते. त्यावेळी रूढी, प्रथा, लाज, संकोच, भीड याचा कठोरपणे बिमोड करावाच लागतो, त्याग करावाच लागतो. हेच त्या उष्ट्या प्रसादावाटे महाराज दाखवित होते. प्रभू श्रीमंत गृहस्थ होता. 4 पुस्तके वाचलेला, तीर्थयात्रा केलेला होता. त्याला या प्रकाराची प्रथम थोडी शंका आली, मग किळस आली. तो आळमटळम करू लागला. गावात फिरून 4 लोकांकडे चौकशी करू लागला. कुत्र्याने तोंड लपवलेले आणि फकीराने उष्टवलेले अन्न खाणे योग्य होईल का याची शहनिशा तो करू पाहत होता. पण कोणीच त्याला निर्णायक सांगू शकले नाहीत. मात्र सर्वांचे मत एकच होते, याचे निराकरण काय ते महाराजच करू शकतील. प्रभू गृहस्थ महाराजांकडे आला. तो प्रश्न विचारणार एवढ्यात महाराज म्हणाले, तुम्हारे को खाने को होए तो खाओ, नहीं तो हमारा पीछे ला देव. घर घर पंचायत कायकू करते हो. भावार्थ असा की परमार्थात पावलोपावले शंका घेत बसलास तर वाट चालणार कधी आणि मुक्काम गाठणार कधी. ही तर वाट खडतराची आहे. इथे निर्भय आणि निशंकच असावे लागते. ते तुझ्याने होणार नसेल तर आमचे सांगणे आम्हापाशी आणि तुझे वागणे तुझ्यापाशी, पण वायफळ काथ्याकूट करू नको. परमार्थ करू पाहणाऱ्या आपणा सर्वांनाच हा महाराजांचा इशारा आहे. चिंतन, मनन, निदिध्यासन नसेल तर परमार्थ होणारच नाही. पावलोपावली अडखळायास होईल. पुढे चालणेच होणार नाही हे महाराजांनी यातून सूचित केले. विवेक आणि अभ्यास हवाच. धन्यवाद.